येईल का जुळून नाते? तिने एका शब्दाने आपल्याला सांगितलं नाही. याचं वाईटही वाटलं. इथून पुढे, "बाबा तुम्ही मला आदित्यराव म्हणणं सोडा बघू. मला तुम्ही फक्त आदित्य म्हणा. ते आवडेल मला." हे एकदम मला खूप बुजुर्ग झाल्यासारखं वाटतं. आदित्य यशवंतरावांना म्हणाला. "असं कसं हो लगेच आम्ही तुम्हाला म्हणणार नावाने? आमच्याकडे जावयांना मान द्यायची रीत-रिवाज आहे. आम्ही तुमचे नाव नाही घेऊ शकत." यशवंतराव म्हणाले. "बाबा प्लीज, मी सांगतो म्हणून. तुम्ही मला तुमचा मुलगा समजा सचिन सारखा." आदित्य त्याने रिक्वेस्ट करत म्हणाला. "बरं बरं बघतो. आमच्याच्याने काही लगेच होणार नाही ते." यशवंतराव म्हणाले. "आता तुम्ही खुश आहात ना?" आदित्यने विचारलं. "हो हो, खूप खुश आहे. देव तुम्हा दोघांना भरभरून देव. आमचे आशीर्वाद तर कायम तुमच्या पाठीशी आहेत. आता हे लग्न आहे ना, हे आता योग्य पार पडू दे. तो देवच सगळं व्यवस्थित करेल." यशवंतराव वर बघत हात जोडत म्हणाले. "बाबा होईल सगळं ठीक. तुम्ही नका काळजी करू." आदित्य यशवंतरावांचा हात हातात घेत म्हणाला. सध्या हॉस्पिटलमध्ये वातावरण एकदमच भावनिक झालं होतं. प्रकाश आणि नितांच्या चेहऱ्यावर आनंद होता. इतक्यात दिव्याही बाहेर आली. डॉक्टरांनी काही इन्स्ट्रक्शन देण्यासाठी तिला थांबवलं होतं आणि आनंदाची बातमी सांगायची ह्यासाठी आदित्य लवकर बाहेर आला होता. दिव्या, नितांनी पुढे येऊन तिला पटकन मिठी मारली. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आणि दिव्याच्याही डोळ्यात अश्रू होते, आनंदाचे अश्रू. प्रकाश पुढे झाले आणि त्यांनी दिव्याच्या डोक्यावरून हात फिरवला. बोलले मात्र काहीच नाही. हे अबोल प्रेमही त्यांच्या स्पर्शातून जाणवलं दिव्याला. आदित्य पुढे झाला आणि त्याने दिव्याला कडकडून मिठी मारली. आज तिने त्याला सगळ्यात सुंदर असं गिफ्ट दिलं होतं. "थँक यू सो मच." तो अगदी तिच्या कानाजवळ पुटपुटला. दिव्या मात्र काहीच बोलली नाही. ती शांतपणे त्याच्या मिठीत उभी होती. तिच्या डोक्यात आता विचार होता की घरी जाऊन कसं कसं मॅनेज करावं. कारण आजी तिच्यावर सारखी लक्ष ठेवून होती. गावात बोंबाबोंब व्हायला वेळ लागणार नव्हता. आपल्यासोबत तिला आपल्या आई-बाबांचीही काळजी होती. "आदित्य, आपण हे ना याची जास्त बोंबाबोंब नको करूया. कारण ह्यामुळे माझ्या आई-बाबांना त्रास होईल. एकदा आपलं लग्न झालं ना, की मग काही टेन्शन नाही. आपण लवकरच मुंबईला निघू." दिव्या म्हणाले. तिचं बोलणं ऐकून मात्र यशवंतरावांना खूप खूप बरं वाटलं. स्वतःच्या आनंदापेक्षाही तिने जास्त स्वतःच्या बापाच्या इज्जतीचा विचार केला होता. त्यांना आपल्या मुलीचा खूप म्हणजे खूप अभिमान वाटला. तिच्यासाठी आदित्यने औषध गोळ्या घेतल्या, तसे सगळे गाडीत बसले. पुन्हा गाडी गावाच्या दिशेने निघाली. आई, आजी काळजी करत होत्या, पण त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. झाकली मूठ 1,25,00,000ची. दिव्याला मात्र आता आरामाची गरज होती. तिने एका रूममध्ये जाऊन झोपून दिलं सरळ. आदित्य त्यांना दिलेल्या घरी आला, पण त्याला सारखी दिव्याची चिंता वाटत होती. डायरेक्ट जाऊन तिला भेटूही शकत नव्हता. दिव्याला भेटायला येण्यासाठी किंवा दिव्या भेटायला यावी यासाठी आदित्यला काहीतरी जुगाड करावा लागणार होता. तो थोड्या वेळाने यशवंतरावांना भेटण्यासाठी म्हणून आज दिव्याच्या घरी आला. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा करून त्याने आतमध्ये लक्ष टाकला, पण दिव्या काही त्याला दिसली नाही. ती कशी असेल ह्याची त्याला खूप काळजी होती. आजी अगदी हॉलमध्येच खुर्चीवर बसून होती. आजी तिथेच असल्यामुळे तो डायरेक्ट यशवंतरावांनाही दिव्याबद्दल विचारू शकत नव्हता. एक प्रकारची त्याला आतून हुरहुर जाणवत होती. कधी एकदा आपण दिव्याला बघतोय असं झालं होतं. त्या आनंदाची बातमी कळल्यापासून
त्याला तर दिव्यापासून क्षणभरही विरह नको होता. आजी म्हणजे आदित्यला विलनच वाटू लागली होती. प्रियसी आणि प्रियकर यांना वेगळे करणारे. दिव्याच्या आई बाहेर आली. अरे आदित्य, तुम्ही कधी आलात? दिव्याच्या आई सुजाताने म्हणाली. झाला थोडा वेळ, बाबांकडे गप्पा करत होतो. आदित्य म्हणाला. तुझ्या यांना जरा घर दाखव ग आपलं, यशवंतराव म्हणाले. हो ना, या बघा, सुजाताने सांगितलं. यशवंतरावांनी आदित्यच्या मनातलं बरोबर ओळखलं होतं. तो काही असाच आला नव्हता इथे. दिव्याला बघायला आलेला आहे हे त्यांना माहित होतं आणि तो आजीला घाबरत होता हेही कळलं होतं त्यांना. म्हणूनच त्यांनी स्वतः मार्ग काढला होता घर बघण्यासाठी. आदित्य खुश होत लगेच सुजातांच्या पाठून गेला. त्याची नजर दिव्याला शोधत होती. सुजाता घर दाखवून काही सांगण्यात मग्न होत्या, पण आदित्यचं लक्ष फक्त दिव्या कधी दिसते इकडेच लागलेलं होतं. तो तिला काळजीने जास्तच मिस करत होता. थोडासा तिला भेटण्यासाठी अधीरही झाला होता. ती आजारी असताना तो ऑफिसचं काम टाकूनही आला आहे तिला बघायला. तेव्हा तर दिव्या आदित्यचा रागही करायची, पण तरीही तो थांबला नाही. आता तर ती त्याचीच होती. किती काळजी वाटत असेल त्याला. आई, दिव्या कुठे आहे? मला तिला बघायचं आहे, आदित्य अजिंपासून थोडा लांब गेल्यावर म्हणाला. आवाजात असणारी अधीरता दिसत होती. ती झोपली आहे. डॉक्टर काय म्हणाले? सुजाताने विचारलं. डॉक्टर काही म्हणाले नाहीत, औषधं दिली आहेत. त्याच्या तोंडात आलेलं सांगायचं की तुम्ही आजी होणार म्हणाले, पण दिव्याने सांगितल्यामुळे तो गप्प बसला होता. दिव्याच्या आईने दिवा झोपलेली होती ती खोली रूम दाखवली. आदित्य लगेच दरवाजा उघडून आत गेला. दिव्या शांत झोपली होती. सुजाताही आदित्य सोबत आत आल्या होत्या, पण तिकडे आदित्यचं लक्षच नव्हतं. तो पटकन खाली तिच्या बाजूला बसला आणि वाकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. सुजाता तिथेच होत्या, त्या बघतच राहिल्या. इतकं प्रेम करतो हा आपल्या मुलीवर. त्या गालातच हसल्या. आदित्यने ओठ टेकवल्यावर दिव्या जागी झाली. तिने डोळे उघडले तर समोर आदित्य. ती सावकाश उठून बसली. आदित्यने तिला बसल्या जागीच मिठी मारली. किती मिस केलं माहितीये तुला? एकतर इथे फोन नाही की काही नाही. इथे जवळ असूनही मी स्वतःला किती रेस्टलेस फील केलं तुला माहितीये? त्याचं अजूनही लक्ष नव्हतं. सुजाता तिथेच होती. आदित्यने मिठीत घेतल्यावर दिव्याचं लक्ष गेलं आपल्या आईकडे. ती आदित्यला बोलायला जातच होती की सुजाताने तिला हाताने राहू दे खुणावलं आणि रूम बाहेर निघून गेली. आदित्य, आई होती, तुम्ही चुकूनही काही बोलू नका. मी आता बरी आहे. मला गोळ्यांमुळे खूप गाढ झोप लागली. दिव्या नीट बसत म्हणाली. दिव्या हे खूप खरंच डेंजर आहे. मला असं फील झालं की कुठेतरी मी अरण्यात अडकलोय. ना फोन ना माझी दिव्या समोर. खूप जास्त काळजी वाटली ग मला. एवढं बॅड फील झालं ना, मी सांगूच शकत नाही. आदित्य पुन्हा तिच्या जवळ जात म्हणाला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. आदित्य, वेडे आहात का तुम्ही? मी कुठे जाते? तुम्हाला सोडून या जन्मात तरी मी कुठेच जाणार नाही. दिव्या असं म्हणाली तसं आदित्यने तिला अजूनच आपल्याकडे ओढलं. मी जाऊ देईन तेव्हा ना, आजींना मी बरोबर मस्का लावणार. आदित्य तिला तसंच मिठीत ठेवत म्हणाला. आजी विधी व्हायच्या आधीपासूनच आपल्याला भेटू देत नाही. दिव्या ही तोंड वाकडं करत म्हणाली. कसं वाटतंय? तू मॉम आणि मी डॅड होणार. आदित्यच्या बोलण्यातून आनंद वाहत होता. आदित्य, मॉम डॅड नाही हा. मुलांना आई बाबा म्हणायला शिकवायचं. आपण मराठी माणसं, आपल्याकडे आई बाबा असंच म्हणतात. दिव्या म्हणाले. पक्की मराठी.
ओके, तुझी जशी इच्छा. मी कायम तयार आहे. मला मॉम डॅड म्हणायची सवय आहे, त्यामुळे पटकन वळताना कठीण आहे. पण मी प्रयत्न नक्कीच करेन. ओन्ली फॉर माय केटलू. आदित्य हसत म्हणाला. आदित्य, आता सोडा मला. किती वेळ असं पकडून बसणार? दिव्या त्याच्याकडे बघत म्हणाली. मी तयार आहे असं कितीही वेळ बसायला. तुझी हरकत नसेल तर. आदित्य मिश्किल हसत म्हणाला. चावट कुठले, जावा. हा गाव आहे. इथे इकडचं तिकडे जरा जरी झालं ना तरी लगेच चर्चा होते. तुम्हाला फिकीर नसली तरी माझ्या बाबांना खूप आहे. दिव्या त्याला चापटी मारत म्हणाली. हो ग बाई, तुझे बाबा. मला कसलं धारेवर धरलं होतं त्यांनी हॉस्पिटलमध्ये. शेवटी त्यांना थोडक्यात सांगावंच लागलं मला सगळं. तेव्हा कुठे शांत झाले, नाहीतर भारीच रागवले होते माझ्यावर. आदित्य दिव्याला म्हणाला. सुजाताला आलेलं बाहेर बघून आजीने लगेच विचारलं. काय ग सुजा, तू आलीस? ते पाहुणे कुठे आहेत? बाथरूमला गेले, येतीलच. सुजाता म्हणाल्या तशा आजी उठून दिव्याच्या रूमकडे जायला निघाल्या की सुजाताने त्यांना अडवलं. बाईच्या खोलीत जाताय का? ती झोपली आहे. गोळ्या घेतल्या ना तिने? सुजाता शक्य तेवढं शांतपणे म्हणाल्या, कारण खोटं बोलल्या म्हणून चांगलंच ऐकवलं असतं आजीने. आजी अजूनही खमक्या होत्या. हातात काठी घेऊन जरी चालत असल्या तरी त्याच काठीने कोण चुकेल त्याला फटकाही द्यायला कमी करत नव्हत्या. बाई झोपली होय, ठीक आहे. पाहुण्यांना बाहेरच बोला, आजींनी सांगितलं. आजीचा आवाज आला तसा आदित्य सावध झाला. पटकन दिव्याजवळ उठून बाजूला झाला. दिव्या, मी बाकी कोणाला नाही घाबरलो तरी तुझ्या आजीला घाबरायला लागलो ग. माहित नाही, त्यांचा आवाज जरी ऐकलं ना तरी मला भीती वाटते. आदित्य हसतच म्हणाला दिव्याला. मग माझी आजीच भारी आहे, दिव्या पण लगेच म्हणाली. बरं बघ जा, नाहीतर इकडे यायची तर पार पंचायत व्हायची आणि आपली बिना पाण्याची धुलाई. आदित्य म्हणाला. तुम्ही कसे बाहेर येणार? दिव्या काळजीत म्हणाली. तू आजीला बिजी ठेव, मी बरोबर येईन बाहेर. आदित्य म्हणाला. ओके, मी जाते, दिव्या म्हणाली आणि उठून रूम बाहेर आली. येऊन तिने पहिली आजीला मिठी मारली. आदित्य लगेच तिच्या रूम मधून बाहेर आला आणि जाऊन यशवंतरावांच्या बाजूला बसला. दिव्या बाजूला झाली तसं आजीचं लक्ष आदित्यकडे गेलं. आदित्य उठून आजींकडे आला. आता मस्का पॉलिश करायला हवं होतं. आजी, काय भारी दिसता तुम्ही हो. अजूनही वाटत नाही तुमचं वय झालं असं, आदित्य आजींच्या जवळ बसत म्हणाला. हो मग, मी आहेच भारी. आम्ही आमच्या जमान्यात लय कामं केली बाबा. आता बसून खातोय पोराबाळांच्या जीवावर. आजी म्हणाल्या. हो आजी, पण तुम्ही परंपरा लय कडक पाहता ना. हळद लागली की मुलीला बघायला पण देत नाहीत ना? आदित्यने हळू आवाजात विचारला. हो, लय कडक असतं बाबा. आजी आदित्यला होकार देत म्हणाले. मग अजून तर आमची हळद पण झाली नाही. आधीच कशाला तुम्ही दिव्याला तिकडे साधं येऊ पण देत नाहीत? आम्हाला गाव फिरायचं होतं. दिव्याने कबूल केलं होतं आम्हाला फिरवणार म्हणून. पण आता तुम्ही तिला पाठवतच नाही तर कसं फिरणार ना? आणि इतर कोणासोबत फिरायला आम्हाला मजाही येणार नाही. आदित्य अगदी तोंड बारीक करत म्हणाला. तसं आजीने एक वार आदित्यकडे बघितलं. फिरायला जायचं आहे होय, मग जा की बायला घेऊन. मी आपली तिला असंच दटावते, लोक नावं ठेवतात नाही तर म्हणून. आजी म्हणाले. ओके, म्हणजे तुम्हाला काहीच हरकत नाही ना आम्ही गाव बघायला गेलो तर? आदित्यने पुन्हा खात्री करून घेतली. हो, जावा, आजी म्हणाली. त्याचा आदित्य खुश झाला. उद्याचा दिवस होता हातात. परवा संध्याकाळी हळद होती. मग काही दिव्याचं दर्शन होणार नव्हतं आदित्यला.
आता येऊ दे ना माझ्या आईबाबांना भेटायला, आदित्यने विचारले. हा, जाऊ दे, आजी लगेच म्हणाली. ही सगळी आदित्यने बोललेल्या शब्दांची जादू होती. तसंही त्यानं या शब्दांनी दिव्यालाही आपलंसं केलं होतं. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होत आहे. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. ह्या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा.